नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. पूजा खेडकरचा दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. दिल्ली हायकोर्टाने खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळलाय. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेची टीम आता पूजा खेडकरच्या शोधात आहे. दिल्ली पोलिसांकडून पुण्यातही तपास केला जाण्याची शक्यता आहे. तर दिल्ली पोलिसात UPSC आयोगाची फसवणूक केल्याप्रकरणी पूजा विरोधात गुन्हा दाखल झालाय. तर सध्या दिल्ली पोलिसांकडून पूजा खेडकरचा तपास सुरू आहे. दिल्ली हायकोर्टाने खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावलाय. तर त्यामुळे दिल्ली क्राईम ब्रांच सध्या पूजा खेडकरचा शोध घेते. दिल्ली पोलिसांकडून पुण्यात देखील तपास केला जाण्याची शक्यता आहे. तर पूजा खेडकरचा दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सध्या तपास सुरू आहे. दिल्ली क्राईम ब्रांच पूजा खेडकरचा शोध घेते. त्यामुळे दिल्लीसह पुण्यात देखील हा तपास केला जाणार आहे. दिल्ली हायकोर्टाने खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. आमचे प्रतिनिधी अजिंक्य यांच्याकडून. अजिंक्य, काय माहिती येते? दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरचा जामीन खरं तर फेटाळलेला आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांची टीम जी आहे ती पूजा खेडकरला कधीही अटक करू शकते. आता मी पूजा खेडकरचा जो पुण्यातील बाणेर बालेवाडी रस्त्यावरील जो बंगला आहे त्या बंगल्यासमोर आहे. खरं तर पूजाने ज्यावेळेस ही UPSCची जी परीक्षा दिली होती त्या परीक्षेला तिने जो पत्ता टाकलेला आहे तो याच बंगल्याचा आहे. काल देखील आपण या ठिकाणावरून आढावा घेतला होता. काल या ज्या बंगला आहे त्या बंगल्याला आतमधून लॉक लावल्याचं पाहायला मिळालं होतं, परंतु आज जे आहे ते बाहेरच्या बाजूने या ठिकाणी लॉक लावलेलं आहे. दिल्ली पोलिसांची टीम जी आहे ती पूजाच्या शोधात आहे. पूजा खेडकर नेमकी कुठे आहे, किती दिवस ती दिसून देखील आलेली नाही, माध्यमांसमोर देखील पूजा खेडकर आलेली नाहीये आणि तिने जे UPSCची फसवणूक केलेली आहे त्यामुळे UPSC ही संस्था जी आहे त्या संस्थेची कुठेतरी फसवणूक झाली, त्याबरोबर समाजाची देखील फसवणूक झाली. त्याचमुळे पूजा खेडकरचा शोध सध्या सुरू आहे. अजिंक्य, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.